हॅलो क्यूटीज, दिस इज़ पूजा. तर आज मी बनवते आहे एक शॉर्ट कुर्ती. इथे मी हा स्कर्ट रेडी केला आहे ऑलरेडी आणि बॉडी पॅटर्नसुद्धा कट करून ठेवला आहे. फ्रंट नेक मी स्वीट हार्ट शेपचा बनवला आहे आणि बॅक सिम्पल स्क्वेअर शेपचा आहे. इथे मी मशीनचं सेटअप करून घेते. मशीन सेटअपमध्ये जास्त असं बोरिंग काम म्हणजे बॉबिनचा थ्रेड लावणं आणि त्याच्यामध्ये खूप जास्त टाईम जातं. इथे बघा, मी आधी ऑरेंज कलरचा थ्रेड लावला होता, आता ते काढून मला ब्ल्यू कलरचा लावायचं आहे. बट यामध्ये माझ्याकडे जे खाली सेट करायचं. मी लायनिंग फॅब्रिक असं वेगळंसं आणलं नाही आहे, कारण का माझ्याकडे खूप जास्त फॅब्रिक होतं साडीचं. तर मग मी विचार केला की आज लायनिंग आपण साडीचंच फॅब्रिक यूज करूयात. इथे मला टॉपची लेंथ थोडी कमी वाटत होती, सो मी डिसाईड केलं की एक वेस्ट बँड रेडी करून आणि हां, असंच एक सेम कुर्ती मी माझ्यासाठी सुद्धा बनवला आहे. त्याचेसुद्धा फोटोज मी लास्ट रिझल्टमध्ये टाकून देईन, तुम्ही बघू शकता. तर मी इथे मेन फॅब्रिक आणि लायनिंग फॅब्रिकसाठी वेगवेगळ्या 4 स्ट्रिप कट केल्या आहेत. त्या आपण इथे जॉईंट करून घेऊयात. टॉपची हाईट एक्सटेंड करून झाली आहे आपली. आपण आता मेन फॅब्रिक आणि लायनिंग फॅब्रिक अटॅच करून घेऊया. ॲक्च्युली मी लायनिंग फॅब्रिक याचसाठी यूज करते कारण मला लायनिंग फॅब्रिकमुळे नेकला फिनिशिंग द्यायला खूप इझी जातं आणि खूप छान फिनिशिंग येते लायनिंग फॅब्रिकने. आणि कधीही नेकला शिलाई देताना पिन्स लावतच जा, कारण का त्याने खूप जास्त इझी जातं शिलाई करायला. बिकॉज जर नेक म्हटलं तर मेन अट्रॅक्शन असतं ड्रेसचं, आणि तेच जर खराब झालं तर पूर्ण ड्रेसची वाट. हे मी फ्रंट बॉडी पॅटर्न रेडी केलं आहे. आता आपण यानंतर बॅक पॅटर्न रेडी करायला घेणार आहोत. टॉपची हाईट एक्सटेंड करते आहे, त्याच्यानंतर मग आपण मेन फॅब्रिक अँड लायनिंग फॅब्रिक जॉईंट करून घेणार. बॅकनेक माझं सिम्पल स्क्वेअर शेपचा आहे. इथे सुद्धा मी पिनने सिक्युअर्ड करते आणि देन मग शिलाई करणार. आपण रॉंग साईड टू रॉंग साईड मेन फॅब्रिक आणि लायनिंग फॅब्रिक अटॅच केलं होतं. आता ते आपल्याला फ्लिप करायचं आहे. तर मेन आपलं आहे जे नेक, तिथे आपण स्मॉल कट्स मारणार आहोत, कारण ते इझी जातं फ्लिप करायला आणि फिनिशिंगसुद्धा चांगली येते. फ्लिप करून झाल्यावरती आपण यावर टॉप स्टिचिंग करणार.
यानंतर आपण सेम प्रोसेस बॅक पॅटर्न स्मॉल कट्स मारून घेऊयात आणि देन मग आपण फ्लिप करणार. आता हे आपले दोन्ही पार्ट्स रेडी झालेत. आता आपण त्यांना जॉईंट करणार. यामध्ये मी आधी पहिलं टॉपची लेंथ सेम आहे का बघतीये आणि जर नसेल तर थोडीफार ॲडजस्ट करणार कट करून. टॉपची लेंथ वर खाली झाली आहे कारण आपण एक्स्ट्रा फॅब्रिक अटॅच केलं होतं ॲज अ वेस्ट पॅन्ट. तर मग मी ते ठीक करून घेतलं आहे आणि इथे मी स्कर्ट पॅटर्न ऑलरेडी रेडी केलं होतं. प्लेट्स वगैरे काढून पिन्स लावून सिक्युअर्ड केलं होतं. आता मी त्याला स्टिचिंग करते आणि देन मग आपण ते अटॅच करणार. इथे मी प्लेट्स काढलेत इन्स्टेड ऑफ गॅदर बिकॉज जेव्हा तुम्ही सुती काठाची साडी यूज करता तेव्हा त्याच्यामध्ये प्लेट्स उठून दिसतात आणि जेव्हा तुम्ही सिल्कची साडी यूज करता त्याच्यामध्ये प्लेट्स ॲज वेल ॲज गॅदर दोन्ही चांगली दिसण्याची पॉसिबिलिटी असते. इथे मी नेकसाठी काठाचं यूज केलं आहे. आपलं फ्रंट पार्ट रेडी आहे. यू कॅन सी हिअर. आता याला कम्प्लिटली अटॅच करून थोडेफार फिनिशिंग टचेस देणं बाकी आहेत आणि स्लीव्ज लावणं बाकी आहेत. इथे मी दोन्ही पार्टवरती टॉप स्टिचिंग करते आहे जे आपण स्कर्ट अटॅच केलं त्यावरती.
मी इथे पफ स्लीव्स लावणार आहे या टॉपला. तर त्यासाठी मी तर नॉर्मल मेजरमेंट घेते आहे, बट एक्स्ट्रा फॅब्रिक मी वरती सोडलं आहे, जसं की तुम्हाला दिसतच असेल इथे. स्लीव्ज अटॅच करताना मी आधी पिनने सिक्युअर्ड करते आणि मी आधी काही असं गॅदर बनवून घेतला नाही आहे. डिरेक्ट स्लीव्ज अटॅच करतानाच मी ते गॅदर बनवले आहेत आणि डिरेक्टली शिलाई केली आहे त्याच्यावरती. इथे मी हे स्वतः वेअर करून बघते आहे, कारण का मी हँडची हाईट घेतली नव्हती ॲक्च्युली तिची. तर मग मी चेक करते आहे की किती बाउन्स पाहिजे मला हँडमध्ये, पफ स्लीव्समध्ये. ही कुर्ती मी माझ्या कझन सिस्टर्ससाठी बनवते आहे. इथे मी हँड्सना सुद्धा बँड बनवणार आहे. आधी मी विचार केला होता की नॉर्मल इलास्टिक इन्सर्ट करून नॉर्मल पफ स्लीव्स बनवायचे, बट त्याच्यानंतर मला असं वाटलं की जर हँडलासुद्धा आपण बँड यूज केलं, अटॅच केलं, तर मग ते अजून छान दिसेल. तर मग मी इथे त्यासाठी काठाचं यूज करते आहे साडीच्या. Now see the final result. This is me actually, because my cousin sister is not available because of her classes.